नमस्कार शेतकरी मित्रांनो, दिनांक 10 ते 15 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे। याचे विशेष कारण म्हणजे महाराष्ट्रालगत तेलंगणा कर्नाटक जवळ एक तीव्रतेचे लो प्रेशर तयार होणार असल्यामुळे याच प्रभावामुळे दिनांक 8 फेब्रुवारीपासूनच महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची निर्मिती होऊन दिनांक 10 फेब्रुवारीपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे। प्रामुख्याने यामधील विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून या भागात काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते। तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, जालना आणि बीड या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बंधूंनी हाती आलेल्या पिकाची काढणी करून घ्यावी, असे आवाहन आज भारतीय हवामान विभागाचे प्रमुख KS होसाळीकर यांनी केलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।